चला मित्रांनो, या ठिकाणी वेळ वाचवा, वेळ फार महत्त्वाची. अमोल यांच्याकडे षटक क्रमांक आपण बघतो. पहिल्याची जबाबदारी असेल किशोर आणि समेत संदीप. 2 फलंदाज मात्र असणार आहे मैदानामध्ये. बघणार 3 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले नसणार याची नोंद ठेवायची आहे. समोरचे खेळाडू खाली बसा प्लीज. यावेळेस नक्की थोडा मागे राहिलेला चेंडू कनेक्शन होऊ दिलेला नाही. निर्धाव चेंडू मात्र जातोय. धावफलकावरती वाढ होणार नाही. सुंदर सुरुवात संघासाठी अमोल यांच्याकडे अनमोल कामगिरी पुन्हा याही सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी बजावली होती डॉक्टर दीपक यांनी मात्र आपण बघितलं तर मागील सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 15 धावा होऊ दिल्या नव्हत्या. काय सुरेख गोलंदाजी केली होती आणि जवळजवळ मोठ्या फरकाने जवळजवळ 8 धाव्यांनी संघाला ठिकाणी विजय करून दिलं होतं. यावेळेस अमोलचा पुढचा चेंडू असेल पुन्हा किशोरसाठी. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय पुन्हा. यावेळेस कनेक्शन नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी, गती नाही परंतु या ठिकाणी बघितलं तर स्लोअर वनचा चेंडू परंतु व्हेरिएशन आणि बघितलं तर अचूक टप्प्यावरती मारा करत असताना आपण बघतोय. या सुंदर अशा स्पर्धेसाठी लाभलेल्या पार्श्व बक्षीस दात्यांचं पण एकदा मनापासून सहर्ष स्वागत आलेल्या प्रेक्षकांचं आलेल्या मान्यवरचं ग्रामस्थांचं लहान थोर बाल गोपाळ असतील त्यांचं असेल. त्यासमयी त्या ठिकाणी आमचे इतर क्रिकेट रसिक या पंचकृतीतून आलेल्या सर्वांचं स्वागत असेल. वाट बॉल यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेला चेंडू किशोरला चांगला कनेक्ट करता आलेल्या पद्धतीने लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथं कंप्लीट होते. एकलव्य वेल्दा वर्सेस आपण बघत आहोत. आपण या 2 संघामधील महत्वाची लढत, कोणता संघ जिंकेल आणि कोणत्या संघाला नक्की कष्टाचं फळ मिळेल, कोणता संघ या ठिकाणी हरेल आणि कोणता संघ मात्र पराभूत ठरेल हे पण बघणं गरजेचं आहे. बघणार आहोत सचिन इथं यावेळेस मिस्टर संदीप छोटा पॅकेट बडा धमाका यावेळेस मैदानात आलेला आहे. काय कमालीचा स्ट्रोक मागील सामन्यात या ठिकाणी एका चेंडूवरती खेळला होता. त्यानंतर मात्र बाद व्हावा लागला परंतु तोच त्या षटकाराने कुठेतरी सामना जिंकून देण्याचा प्रयत्न राहिला असेल. अमोल यांचा पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. मैदानामध्ये जातो खेळपट्टीवर हा पुढचा चेंडू. या षटकातील मला वाटतं चेंडू क्रमांक असणार आहे 4. वाट शॉट यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि थेट मात्र या ठिकाणी लँड होईल 1 टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा प्रयत्न असणार आहे. चौकार येतोय संदीपचा बॅट मध्ये हेलिकॉप्टर फटका. या 4 धावा मात्र येत आहे. वेल्दा एकलव्य वर्सेस ही लढत मात्र बघणार आहोत मित्रांनो मैदानामध्ये अभोना या 2 संघांमध्ये. चला वेळ वाचवा. यावेळेस आक्रमण फटका खेळला गेलाय. पुन्हा त्या चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धावेसाठी प्रयत्न राहील. क्षणिक हातामध्ये चेंडू सुटलाय. थोडासा दबाव क्षेत्ररक्षकांवरती दिलाय. फिल्डर्स होते दिलाय मात्र या दोघी फलंदाजांनी. धावफलकावर ते होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचणाऱ्या 7 या अंकावर या षटकातील मला वाटतंय या ठिकाणी चेंडू क्रमांक असणार आहे शेवटचा. पुन्हा त्या याही वेळेस जोरात बॅट फिरवली गेली होती. 1 धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव येते की काय आणि दुसरी धाव अलगत सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर दोघं फलंदाज एकमेकांच्या विरुद्ध क्रीजवरती पोहोचले होते आणि तुम्हालाही माहित आहे की या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी प्रेक्षकांच्या वतीने आपण या ठिकाणी काही सामना बघत आहोत सातारा स्पोर्ट लाईव्ह चॅनलवरती. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका जेणेकरून सातारा स्पोर्ट लाईव्हच्या कुठेही मॅचेस असोत ते चित्रीकरण तुम्हाला 100% आवडेल. धावसंख्या असणार आहे या ठिकाणी एकूण 9 धावा. 9 रन आउटबाउट. 9 रन हो चुके अभी तक. तुम्हाला चॅलेंज शोधण्याची गरज पडणार. लिंक तुम्हाला नक्की या ठिकाणी ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाणार आहे. यावेळेस 6व्यामध्ये फटका असेल. दमदार फटका आहे परंतु जेल टिपला जाईल का बघणार आहोत आणि जेल टिपला जातोय. किशोरला माघारी जावं लागणार आहे. किशोरला पहिल्या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी दबाव टाकलं गेलं. पहिल्यांदा 2 चेंडू मात्र कनेक्ट होऊ दिले नंतर त्यानंतर यावेळेस आपल्यावर प्रेशर रिलीज करण्याच्या नादामध्ये जर बघितलं असेल आपले विकेट मात्र गमावले. मोठा फटका होता परंतु काहीशा अंतराने या ठिकाणी षटकार वाचला कारण की उंची जास्त होती, लांबी जास्त राहिली नाही. पहिली विकेट लागली जाईल. नवीन फलंदाज मिस्टर नीतू मात्र जात आहेत मैदानामध्ये जर्सी नंबर 17 मध्ये.
सागर या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि फलंदाज नीतू मात्र मैदानावरती असणार आहे. चांगला फटका असेल इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे आणि इथं एकच धावती समाधानी राहावं लागणार. नीतूला एका धावेन धावसंख्या असणार आहे. 10 ऑन बोर्ड 10 धावा धावपलक लागले. 10 रन हो चुके अभी तक. एक विकेट के नुकसान पर एकलव्य वेल्दा. चांगला फटका परंतु व्यवस्थित कनेक्शन नाहीये. इथं मात्र चेंडू सुटला जातो. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. एकच धाव ते हातामध्ये चेंडू सुटला गेला त्यामुळे दुसरी धाव सोडावी लागणार. या 2 धावेन धावपलकात वाढवते धावसंख्या. 12 ऑन बोर्ड 12 धावा. पण यावेळेस बघणार आहोत त्या ठिकाणी व्हाईट्स बॉल कॉल येतोय पंचांच्या वतीने. ऑफस्टिकच्या खूप बाहेर चेंडू राहिला आहे. कनेक्शन नाही परंतु बघितलं असेल वाईट जास्त चेंडू बाहेर असल्यामुळे एक धाव मात्र येणार आहे. कमालीची फलंदाजी कमालीची गोलंदाजी दोन्ही संघामध्ये आहे आणि बघणार आहोत विजय मात्र कोणाचा एकच होणार आहे. चांगला पुन्हा एक फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु टांगे पलटी घोडे फरार. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळणार तिथे 4. चौकार येतोय. 4 धावेन धावपलकावरती होतोय बदल. धावसंख्या असणार आहे 17 धावा धावपलकावरती लागल्या जाते. 13 + 4 17 धावा लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. चेंडू मात्र बघायला मिळाला गेला असेल तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस या 2 धावा पुन्हा हरणाच्या गतीने पूर्ण केल्या जात आहेत. 17 + 2 19 ऑन बोर्ड. 19 धाव सागर भोये सर आपण बघतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 2 आहे. 19 धावा धावपलकाला बघूया किती टार्गेट ठेवलं जाईल. कारण की मित्रांनो या मैदानाच्या मानाने बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये 30% धावसंख्या होणं एक योग्य बात आहे गोष्ट आहे. कारण की बघितलं असतं तर टार्गेट डिफेन्स करता येऊ शकतं. जास्तीत जास्त सामन्यामध्ये बहुतेक टार्गेट डिफेन्स झालेला आहे त्यामुळेच बघणार आहोत टार्गेट किती मात्र इथून ठेवलं जाईल. वेल्दा एकलव्य संघाकडनं आपण बघतोय शेवटचा चेंडू सागर भोये यांचा. पुन्हा फटका तर फर्स्ट लावेमध्ये असणार आहे. यष्टी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जाणार नाहीये. तिथं मात्र तत्परी फलंदाज आपल्या एकूण विरुद्ध क्रीजवरती पोहोचले जात आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त होणार आहे. बघणार आहोत त्या ठिकाणी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या असणार आहे 20 धावा. 20 रन ऑन बोर्ड. 20 रन यहाँ पर हो चुके अभी तक. पहली 2 ओवर्स में 1 विकेट के नुकसान पर. मिस्टर सोनल यावेळेस दाखल होतात गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं षटक असणार आहे 77 नंबरच्या जर्सीमध्ये पुन्हा एकदा असणार आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा कव्हर स्वर्ण मारण्याचा प्रयत्न. गॅप मात्र मोठा असेल तिथं मात्र थोडी दगाबाजी. चेंडू मात्र हुलकावणे निघून जातोय कव्हरच्या बाउंड्री लाईन बाहेर. चौकारासाठी 4 धावा. 24 ऑन बोर्ड. 24 धावा होत आहेत कंप्लीट. छोटा पॅकेट बड़ा धमाका दाखवताना मिस्टर संदीप. 24 रन अभी तक हो चुके. काफी बढ़िया बल्लेबाजी. 1 विकेट के नुकसान पर. पहले विकेट का पतन के बाद काफी अच्छे से यहाँ पर पारी को संभालते हुए नीतू और संदीप. दांडी गोल बॅटर गॉन. काय चेंडू टाकला गेला होता सरळ या ठिकाणी इष्टामध्ये अडकवणारा चेंडू. पायामध्ये बेडे अडकवणारा चेंडू असणार आहे. दुसरा धक्का लागला जाईल. 24 धावेने 1 तरी. दुसरी हमारी नवीन फलंदाज जातात मिस्टर शैलेश. बहुतेक तयार होतात. लवकर लवकर मैदानात जायचंय मित्रांनो. बॅट लायची समस्या येणार नाही. वेळ कारण कोणासाठी थांबत नाही. कोणासाठी थांबल्याने नक्कीच वेळ कधी कशी कोणाकडे सांगता येणार नाही. कारण रामाला रात्री राजी मिळाला. सकाळी उठून बघितलं तर वनवास मिळाला. तोही 14 वर्षे भोगावा लागला. त्यामुळे कोणत्याही संघावरती वनवास येणार याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागणार आहे. इथून बघणार आहोत शैलेश मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे करतात.
मित्रांनो, जीवन जगत असताना स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी जगा, कारण की ज्याच्याच हिंमत त्यालाच किंमत. आणि जीवन जगत असताना फालतू लोकांचं कधी मनावर घेऊ नका. आपल्याला चिल्लर समजतात पण ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात. आणि लोकांचं टोचून बोलणं कधी मनावर घेऊ नका, कारण की लोक ते नालायक असतात ना. पेरू घेताना गोडा आहे का विचारतात, खाताना मीठ आणि मिरची लावून खातात. त्यामुळे लोक इथं नालायक असतात. त्यांचं मनावर टोचून बोलणं मनावर घेऊ नका. एक धाव तर होते कंप्लीट. पुन्हा एकदा चेंडू आता स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने 2 धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव नितूने घेण्याचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्राईक एंडला कमालीची त्या ठिकाणी धाव बघायला मिळते. काय या ठिकाणी हरणाच्या गतीने धाव घेतले जाते. आणि नक्की बघितलं असेल आतापर्यंत विकेट मात्र 3 रन घेतले ना. मग मोजू राहिलो आम्ही. मात्र सुंदर फटका बघितला असेल नाईट वॉचमन. पुन्हा एकदा दमदार प्रहार. चेंडू जातो सीमारेषा पार. येणार आहे षटकार. 6 धावा. 33 धावा धावपलकावरती लागल्या जातील. अजूनही जर बघितलं या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. चला वेळ वाचवा फार महत्वाचे आहे. पुन्हा एकदा यावेळेस गुडघे टेकलेत परत राजभाऊ चेंडूच्या कडे असणार आहेत आणि झेल इथं मात्र ड्रॉप होणार नाहीये. विकेट लागले जाईल. इथं नितीशच्या स्वरूपात हा धक्का क्रमांक 3 लागला जातो. नवीन फलंदाज मिस्टर दिनेश जात मैदानातील शेवटचा चेंडू असेल. 33 धावा धावपलकावरती. इथून बघणार आहोत किती टार्गेट होईल. षटकार आल्यास 39 होतील. 40ची आवश्यकता असेल. 4 धावा आल्यास 37 होतील. 38 लागतील. 3 आल्यास 36 होतील. 37 लागतील. त्यानंतर 2 आल्या तर 35 होतील आणि 36 लागतील. 1 आले 34 होतील आणि 35 लागतील. एकही नाही आले तर 30 राहतील आणि धावा लागतील 34 लागतील. पण शेवटचा चेंडू सोनल यांचा बघणार आहोत. दिनेशकडे जबाबदारी असणारा शेवटचा चेंडू या ठिकाणी फलंदाजी मार्क्सवरती. दांडी गोल फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी विकेट लागली जाईल, कारण की धाव येणार नाहीत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या असणार आहे 33 धावा. वेलदा एकलव्य संघाच्या 33 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. वेलदा 11 एकलव्य आणि 34 धाव्यांची आवश्यकता. चला मित्रांनो, लवकरात लवकर शतरक्षण लावायचं आहे आणि यांनाही विनंती असेल की फलंदाज लवकर तयार ठेवायचा आहे. जीवनदीप वॉरियर्स ना वर्सेस आपण बघत आहोत त्या ठिकाणी. एकलव्य वेलदा 18 गेंदे 34 रनों की जरूरत जीतने के लिए यहाँ पर लगेंगी. अमोल आणि सिद्धू 34 धाव्यांचं आव्हान घेऊन मैदानावरती असणार. अमोलने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावेचा प्रयत्न करू दिलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असणार गोलंदाज मिस्टर नीतू. चांगली गोलंदाजी मात्र राहिली होती पहिल्या सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये चांगली राहिली होती. 11 धावा खर्च केल्या होता, परंतु इथून या ठिकाणी बघितलं तर 11.33च्या सरासरी धावसंख्या जमावायच्या आहेत. सिद्धू स्ट्राईक केल्यावरती बघणार आहोत सामना करतील नीतू यांचा. काळजीपूर्वक का खेळा मित्रांनो, लागलं नसेल याची अपेक्षा. सिद्धूमध्ये तशी या ठिकाणी ताकद क्षमता आहे, त्याच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी मोठी या ठिकाणी ताकद आहे आणि मोठीच या ठिकाणी नक्कीच ताकद पेलवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली नसेल याची अपेक्षा करूयात.
आणि यावेळेस नक्कीच चांगला प्रयत्न राहिलाय, परंतु पायालगत टाकलेला चेंडूवरती एका धावेचा प्रयत्न राहील. धावफलकावरती 1 ने वाढ होते. धावसंख्या जर बघितली गेले तर जाऊन पोहोचणार आहे 2 अंकावरती. मित्रांनो सिंगल धावेने फरक पडणार नाही. तर जर बघितलं तर वेल्दा एकलव्य या संघाला फरक पडेल. मात्र या ठिकाणी जीवनदीप वॉरियर्स आपण संघाला चौकार षटकारांची आवश्यकता आहे, पण ज्या प्रकारची गोलंदाजी चालू तशा प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे. मात्र आपण बघितलं तर वेल्दा संघाला असेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बघितलं गेलं तर चांगला चेंडू आणि नक्कीच चांगला प्रयत्न असल्यानंतर आपण बघतो या ठिकाणी एकच धाव मात्र याही वेळ झाली असेल. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकात लागले जात आहेत. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न ते परमेश्वर जो करेगा वही बढ़ेगा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथं प्रयत्न करावा लागेल. चेंडू मात्र मारायचा होता, गेलाय मात्र कुठे, परंतु एक चांगला फटका आला सिद्धूंच्या माध्यमातून. 2 धावेसाठी प्रयत्न पुन्हा एकदा रोखला जातोय. थ्रो मात्र गजब असणार आहे. एकच धाव मात्र येते. चांगली गोलंदाजी नितू यांच्याकडनं राहिली. हे महत्वाचं पहिलं षटक होतं आणि त्यामध्ये नितूने मात्र आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 गेंद में अभी तक केवल 4 रन खर्च करे ये अभी तक नितू ने. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू. अमोल स्ट्राईक होते. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, परंतु या ठिकाणी नक्की दुविधेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. षटक क्रमांक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाधाखीर 4 रन, लॉस ऑफ 9 विकेट. 12 चेंडू 15च्या सरासरीने 30 धावेंची आवश्यकता असणार कारण की 34 धावेंचं लक्ष आहे. मिस्टर संदीप यावेळेस येत आहेत मैदानामध्ये. सिद्धू स्ट्राईक आहे. संदीप आणि सिद्धू एकच राशीचे खेळाडू आपण बघणार आहोत. 12 चेंडू 30 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. सुंदर फटका यावेळेस हवेमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथं झेल मात्र ड्रॉप होणार नाही. पहिला धक्का मात्र लागला. पहिली विकेट इथे ड्रॉप होते. अबोरा संघाला लागलेला पहिला झटका असणार आहे. इथं या ठिकाणी बघितलं तर पहिली विकेट 4 धावांवरती, कारण की मागील षटकामध्ये थोडासा दबाव मात्र राहिला, कारण की सिंगल धावाच राहिल्या. दबाव या ठिकाणी प्रथम तपासणं टाकणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकांवरती, परंतु इथं दबावा खातीर ते षटक मात्र चांगलं राहिलं नाही तुझं. त्यामुळे बघितलं असेल तर केवळ 4 धावा दिला. त्यानंतर संदीप मात्र या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात करत असताना पहिली विकेट मिळवून दिली आहे संघासाठी. नवीन फलंदाज जात आहे मैदान मिस्टर विकी. यावेळेस मैदानात दाखवलं तर 150 नंबर असणार आहे 17. कोणत्या संघाला असणार आहे खतरा? वाट बॉल. यावेळेस मात्र गती अतिशय चांगली आहे. बॅट बॉलचा समन्वय नाहीये. निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू गेल्यानंतर धावफलकावरती स्थिरता मात्र प्राप्त होणार आहे. आणि यावेळेस मात्र चांगला प्रयत्न असेल. इथं मात्र या ठिकाणी नक्की खाली जमिनी दोस्ती केली आहे. मात्र बघणार संदीपला दुखापत झाली नसल्याची अपेक्षा करूयात. जास्त दुखापत नसल्याची अपेक्षा मात्र करूयात. किरण सरांनी सकाळपासून आपल्यासाठी खूप सहकार्य केलं. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत चांगलं कार्य केलं, त्यांचा आभार. नऊ चेंडू बाकी असणार आहेत. 9 चेंडू मध्ये जर बघितलं अजूनही 29 धाव्यांची आवश्यकता. अजूनही सामना जिंकता येऊ शकतो मित्रांनो. वेळ सोडू नका, काळ सोडू नका, प्रयत्न सोडू नका. परंतु यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू राहिला. यष्टीरक्षकांना छोटीशी मिस्टेक आणि यावेळेस नक्की दुखापत जास्तच वाटतं या ठिकाणी जर बघितलं संदीपला. आणि यावेळेस मला तो वाटतंय एक सिंगल धाव यावेळेस येईल. चला मित्रांनो, जास्त दुखापत असेल तर खेळाडूने बाहेर यायचं आहे, कारण की बॅड लाईट होणार नाही, दक्षता घ्या. षटक कंटिन्यू करण्यासाठी मिस्टर विशाल असणार आहेत. 14 नंबरच्या जर्सीमध्ये 1 धाव आली त्या चेंडूवरती.
मागील चेंडूवरती या ठिकाणी नक्की क्रॅम्प आला असेल, थोडासा पाठीला पाठीमागे नक्कीच कुठेतरी जखम झाली असेल. यावेळेस चांगला फटका राहिलाय विकीच्या बॅटमधनं. चेंडू मात्र बघणार आहोत लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. एकच धाव मात्र येते. एक धावाने सामना मात्र तुम्हाला जिंकता येणार नाही मित्रांनो. अजूनही शक्य आहे. लढाई हरलात तर लढता येईल, पण हिंमत हारला तर लढणे मुश्किल. लढत राहा, करत राहा, नक्की या ठिकाणी विजय होऊ शकतो. अजूनही जर बघितलं तर 7 चेंडूमध्ये या ठिकाणी 42 धाव होऊ शकतात. तिथे लागणार आहेत. आता जर बघितल्या अजूनही 27 धावेंची आवश्यकता आहे. 7-27चं समीकरण सामन्यामध्ये येऊन टेकलंय. नक्कीच स्वतःच्याच गोलंदाजीवरती चांगला प्रयत्न यावेळेस गोलंदाजात राहिलाय. षटक समाप्त होतंय आणि आपण बघणार 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या मात्र कमीत कमी असणार आहे. जवळ आणि जवळ केवळ 7च धावा लागलेल्या आहेत. इथून या ठिकाणी 6 गेंदे 6 और 27 रनों की जरूरत जीत निकले. मिस्टर दीपक उर्फ नाईस शेवटचं षटक घेऊन येत आहेत संघाकडनं. 6 चेंडू 27 धावा रोखण्यासाठी. छह गेंदे 6 और 27 रनों की जरूरत जीतने के लिए. नाइस उर्फ दीपक इस बार गेंदबाजी ट्रैक पर. पहली गेंद लेग साइड के बाहर, यहां पर वाइड कॉल कर दी जाएगी. एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा रन मिल जाएगी. सात 27 क्रॉस द लाईन फटका खेळला गेला. बॅट बॉलचा समन्वय चांगला आहे, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट कॉर्नर कडे जातोय. एकच धाव मात्र येईल. एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. इथून या ठिकाणी 2 धावेसाठी प्रयत्न असेल आणि इथं बघणार आहोत त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न तर चांगले आहे. नॉट आउट रन्स कंप्लीट. दीपकचा पुढचा चेंडू असेल विकी यांच्यासाठी. यावेळेस मात्र धोका असेल आणि चेंडू मात्र निघून जाईल. कमालीचा फटका. वाट स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक. सुंदर होता टोला, त्यानंतर नक्कीच निघून गेलाय हवेत तोफेचा गोळा. यावेळेस हा षटकार राहतोय. पुन्हा एकदा कमालीचा फटका यावेळेस, परंतु हवेमध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. एक तेरी दुसरी हमारी विकेट लागली जाते. इथं फलंदाजाला विकीला मात्र माघारी जावं लागेल. चौथा चेंडू असेल. 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. प्रति चेंडू षटकाराची गरज मात्र असणार आहे जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र समोर फटका खेळा डाऊन द ग्राउंड. यावेळेस बघणार आहोत किशोर चेंडू पर्यंत पोहोचले जात आहेत. एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलकावरती वाढत आहे. काही दिवस या ठिकाणी बघितलं तर प्रतिनिधित्व करणारे 11 स्ट्रायकर संघामध्ये प्रवीण पवार, राकेश मध्ये त्यांना घेऊन आलेला इथे. पुण्यात वाईटची कडा घेत चेंडू मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये निघून चाललाय. बघणार शतरक चेंडूचा पाठलाग करतायत. धाव मात्र या ठिकाणी एक मिळेल असं दिसतंय. शेवटचा चेंडू बाकी असेल. एक पाऊल दूर मात्र वेल्दा एकलव्य संघ जिंकण्यापासून. वाटा एफर्ट, काय कमालीची गोलंदाजी, चांगल्या फलंदाजी जोरावरती संघाने मात्र 34 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळेच या ठिकाणी बघणार आहोत. शेवटचा चेंडू नाइस उर्फ दीपक. काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी बल्लेबाजी, काफी अच्छी फील्डिंग करते हुए इस बार ये मैच निकाली है और इस बार की टीम विजेता रहेगी. फाइनल टीम विजेता रहेगी. एकलव्य टीम का बहुत ही कांग्रेस, मेने कांग्रेस हार्दिक शुभकामनाएं.
येणाऱ्या या ठिकाणी नक्कीच पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा मात्र अभोनी संघाला असेल जीवनदीप वॉरियर संघाला आहे. नक्कीच या ठिकाणी ही मॅच समाप्त होते आणि नक्कीच सुंदर असं कार्य करत हा सामना जिंकला असेल एकलव्य वॉरियर्स या संघाकडनं. आणि बघणार आहोत नक्कीच त्या संघाचं अभिनंदन कौतुक करावं जीवनदीप वॉरियर्स संघाचं. आणि हा सामना संप्राप्त झाल्याचं घोषित करतो आणि थांबतो आयोजकाच्या वतीने. जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय आदिवासी. धन्यवाद.